आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे अशा पद्धतीच्या चर्चा अफवा सुरू झालेल्या आहेत किंवा सरकारकडून देखील पुरेसा साठा असल्यास सांगितलं जात आहे। मात्र शहरामध्ये वेगळं चित्र दिसून येते। आपण सध्या सांगली जिल्ह्यातील उरण ईश्वरपूर या शहरामध्ये आहोत आणि एकच गर्दी या रिलायन्सच्या पेट्रोल पंपावरती दिसून येते। सध्या सांगली जिल्ह्यामध्ये अनेक पेट्रोल पंप जे आहेत ते बंद आहेत। पेट्रोल पंप चालकांशी बोलल्यानंतर असं सांगितलं जातं आहे की ॲडव्हान्स म्हणजे या ठिकाणी पैसे भरावे लागत आहेत तरच पेट्रोल मिळतं आहे आणि ज्यांना शक्य नाही आहे ॲडव्हान्समध्ये पैसे भरणं पेट्रोल पंप मालकांना त्यांना या ठिकाणी पेट्रोल मिळत नाही आणि त्यामुळे पेट्रोल पंप मालक हे बंद आपला पंप ठेवतात आणि त्यामुळं तसंच चित्र ईश्वरपूर शहरामधलं आहे। काही पेट्रोल पंप हे सध्या आज बंद असल्यामुळं या रिलायन्स पंपावरती पेट्रोल असल्यामुळं डिझेल असल्यामुळं या ठिकाणी मोठी गर्दी केली जाते। गेले 2 दिवस झालं आज या जे पब्लिक पॅनिक झालं आहे किंवा त्यांना भीतीचं वातावरण झालं आहे ते कशासाठी झालं आहे आम्हाला पण लक्षात येत नाही। कारण सरकारकडून आणि कलेक्टरकडून कुठलीही गाईडलाईन्स आलेली नाही आणि कलेक्टर साहेबांनी असू दे किंवा सरकारनं असू दे सर्व पुरवठा सुरळीत आहे असं सांगितलेलं आहे तरीसुद्धा माणसांच्यात भीतीचं वातावरण झालेलं आहे। आज जो कोणी 50 रुपयाचं टाकतो आहे तो 500 रुपयाचं तेल टाकून इथून जातो, परंतु ह्या गोष्टीचं शेवटी 2 दिवस झालं आमचे कामगार आम्ही स्वतः या पंपावरून घरी पण गेलेलो नाही। जेवढी सेवा देता येईल तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे। शेवटी ह्या गोष्टी सरकारकडून थोडीशी गाईडलाईन मिळाली आणि पब्लिकला शाश्वत जर केलं तर ह्या गोष्टी होणार नाहीत असे आम्हाला एक खरोखर सरकारनं आणि कलेक्टर साहेबांनी या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करून पब्लिकला शाश्वत करावं अशी कळकळीची माझी विनंती आहे। काय भीती तुमच्या मनामध्ये आहे का काय कशामुळे? काय भीती नाही, काही सुद्धा भीती नाही। काय गर्दी एवढी लोक करतायत सुद्धा नाही, पंपगिरी आहे फक्त बाकीचे 2-3 पेट्रोल पंप बंद असल्यामुळे इकडे राहिले, बाकी काही सुद्धा नाही, काय प्रॉब्लेम नाही। की 2-3 पंप बंद आहेत ना त्यामुळे इकडे एकानं आपोआप पसरले की अच्छा प्रत्येकाला ड्युटी असते त्यामुळे घेणं गरजेचं आहे। असं म्हणजे मिळतंय तुम्हाला? मिळणार की 100% मिळणार, भरपूर आहे पेट्रोल इंडियात, काय काळजी करायचं काम नाही, डोंट बी अबाउट इट। तर काहीसं अफवेचं चित्र आहे असंही सांगितलं जातं आहे। जसं सांगितलं की ज्या पेट्रोल पंप चालकांनी आधी पैसे भरलेले आहेत त्यांना फक्त पेट्रोल मिळते, क्रेडिटवरती जे आहे ते पेट्रोल मिळत नाही आणि त्यामुळंच काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद दिसत असल्यामुळं शहरामध्ये हे चित्र आहे की ज्या पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल डिझेल शिल्लक आहे त्या ठिकाणी नागरिक मात्र एकच गर्दी करतात चित्र दिसून येतं आणि हेच चित्र सध्या आपल्याला उरण ईश्वरपूर शहरामधील रिलायन्स या पंपावरती दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेशसोबत कुलदीप माने, ABP माझा, उरण ईश्वरपूर, सांगली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.